बीड जिल्ह्यामध्ये उबाटा शिवसेनेसाठी जे आहे ते मोठी शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता सातत्याने जाणवत आहे। मोठ्या संख्येने पदाधिकारी जे आहेत ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना दिसत आहेत। सुषमा अंधारेवर गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते त्यांचं होमपिच असलेल्या परळीमधून होताना दिसत आहेत। आज आपण परळीमध्ये बघू शकतो ते सर्व पदाधिकारी जे आहेत ते उबाटा शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि आता ते उबाटा गटाला जे आहे ते सोडचिठ्ठी देणार आहेत। काही दिवसापूर्वी या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते आपल्या आपल्या पदाचे राजीनामे दिले होते, मात्र तरी देखील आज जे आहे ते सामन्याच्या माध्यमातून पांडे जे आहेत, राजाभाऊ पांडे जे आहेत, यांना आज पुन्हा एकदा पद जाहीर झालं होतं। मात्र काही तासामध्ये हे पद सोडायची तयारी त्यांनी दाखवलेली। नेमकं काय कारण आहे आपण जाणून घेऊ। मला सांगा, आजच्या सामन्यामध्ये जे आहे तुम्हाला विधानसभा प्रमुख पद जे आहे ते देण्यात आले, मात्र काय भूमिका आहे तुमची यासाठी? माझी भूमिका हीच आहे की एकनाथ शिंदे साहेब कडवत्व हिंदुत्व जे त्यांच्या ह्याच्यात आहे त्या हिंदुत्वाचा झेंडा आम्ही आज हातात घेत आहोत। मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान आणि आगामी काळात एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करणे विराजमानपदी असे हिंदुत्ववादी दोन्ही कट्टर नेते ह्या पदावर बसण्याचा आम्हाला हे करायचं आणि याच हिंदुत्वाच्या विचाराला प्रतारणा देण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून होत आहे आणि हे आम्हाला कदापि मान्य नाही। या ठिकाणी तळागाळातल्या शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम जो की सामान्य शिवसैनिकापासून ते मुख्यमंत्र्यापासूनचा प्रवास ज्यांनी केला त्या एकनाथ शिंदे साहेबांना तळागाळातल्या शिवसैनिकांच्या व्यथा कळतात आणि या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की उद्धव साहेबांना तळागाळातल्या शिवसैनिकांच्या व्यथा तर कळतच नाहीयेत, परंतु त्यांनी या ठिकाणी नवनियुक्त जे नेते त्यांनी आयात केलेले आहेत त्यांना देखील शिवसैनिकांच्या व्यथा काय आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना पुढं आपली संघटना मजबूत करण्यासाठी काय आपण बळ द्यायला पाहिजे हेच त्यांना ज्या ठिकाणी कळत नाहीयेत। मग अशा नेतृत्वाच्या हाताखाली काम करणं हे कोणत्या ठिकाणी योग्य आहे? त्यामुळं आम्ही सर्वांनी हा विचार केला, सचिन भैया मुळूक असो, अनिल दादा जगताप असो, हे आमचे जुने नेतृत्व आहेत आणि ह्यांच्या सोबत आम्ही जाणार आणि शिंदे साहेबाला या बीड जिल्ह्यात शिंदे साहेबाची काय धमक आहे हे दाखवून देण्यासाठी आज आम्ही संकल्प करत आहोत आणि त्यांच्या ठिकाणी 12 तारखेला आम्ही त्या ठिकाणी प्रवेश करतो। बघू शकतो आपण आज ह्यांना जे आहे ते पद जाहीर झालं होतं। मला सांगा, सुषमा अंधारे यांचं हे होम पिच आहे, या परळीच्या त्या आहेत, गंभीर स्वरूपाचे आरोप तुम्ही या ठिकाणी त्यांच्यावर करता। कशा पद्धतीने शिवसेनेमध्ये सुषमा अंधारे या एका अधिकारशाही करतात असं तुमचं म्हणणं? जी एक व्यक्ती अशी जी की पूर्वश्रमीच्या काळात बाळासाहेबांना तुच्छ दर्जाचं त्यांनी शब्द वापरले बाळासाहेबांच्या बद्दल, त्या व्यक्तीला उपनेता पद दिलं, आम्ही ते मान्य, पक्षाचा आदेश आम्ही ते मान्य केला। त्यानंतर ज्या वेळेस त्यांनी इकडे आल्यानंतर स्वतःचे रंग दाखवायला सुरुवात केली, त्यांनी पक्षाचा बाजार मांडण्याचा प्रयत्न केला। पैसे घेणे, लोकांकडून वस्तू मागणे, ह्या अशा बाजार मांडण्याच्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या। त्यानंतर अशा गोष्टी आम्हाला पटत नव्हत्या आणि त्यानंतर हे होत होत इतकं जड गेलं की जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीमध्ये मोठ्या लाखो रुपयाचा त्यात विषय झाला आणि त्या गोष्टी सगळ्या आमच्या समक्ष झाल्या असताना मीही जिल्हा प्रमुख पदाचा दावेदार होतो, मलाही पैशाची मागणी करण्यात आली होती। अशा प्रकारानंतर आम्ही राजीनामे दिले आणि फक्त पदाचे आम्ही पक्षातच कायम होतो। उद्धव साहेबांना आम्ही घराने मांडलं होतं, पण उद्धव साहेबांनी आमची कुठलीही दाद ऐकून न घेता, कुठला शब्द ऐकून न घेता आम्हाला काल माझी हकालपट्टी त्यांनी या ठिकाणी सामन्यातून जाहीर केली। त्या सर्व गोष्टीचा मी म्हणजे आज वैतागून या सर्व गोष्टीला मी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही आज घेतलेला आहे। बघू शकतो आपण निर्णय यांचा झालेला आहे, कारण की यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं की आम्हाला उद्धव ठाकरे यांनी अनाथ केलेलं आहे आणि अनाथाचा नाथ म्हणून शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्याकडे आता आम्ही जातो असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। भैया, मला सांगा, तुम्ही शिंदे साहेबांसोबत सुरुवातीपासून आहेत, आता हे सगळे जे आहे ते अनाथ झालेले, ही भावना आहे त्यांची, आता शिंदे साहेब कशा पद्धतीने यांना जे आहे ते आपल्या सानिध्यात घेणार? नक्कीच उद्धव ठाकरेंकडून जी गळचेपी या निष्ठावंत शिवसैनिकेत झाली, त्यांनी जे या ठिकाणी जे फडतूस नेतृत्व लादण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, ते फडतूस नेतृत्व नाकारलं, या शिवसैनिकांनी नाकारलं। परंतु यांच्या म्हणणं ऐकून घेण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी या निष्ठावंत शिवसैनिकांची हकालपट्टी केली, यापेक्षा मोठं दुर्दैव या ठिकाणी कुठं बघायला भेटलं नाही। नक्कीच आज आम्हाला बाळासाहेबांची आठवण येते, आज आम्हाला बाळासाहेबांचे विचार त्या ठिकाणी, निर्णय आम्हाला त्या ठिकाणी आठवतात। शिवसैनिकांचं म्हणणं ऐकलं जायचं, शिवसैनिकांच्या म्हणण्यावर विचारमंथन व्हायचं, परंतु आज या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी सरळ सरळ निष्ठावंत शिवसैनिकांना लाथाडलं, या शिवसैनिकांना अनाथ केलं। नक्कीच एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्राचे एकनाथ
एकनाथ आहेत, अनाथांचा नाथ आहेत, त्यांनी आज या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना मायेनं जवळ घेतलंय. आज यांना डोक्यावर यांच्या हात ठेवलाय. भगवा झेंडा निष्ठावंत शिवसैनिकांच्या या शिवसैनिकांच्या हातात देऊन या शिवसैनिकाला एक नवी उमेद आज या ठिकाणी या चारही तालुक्यामध्ये या परळीमध्ये दिलेली आहे. नक्कीच हे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक 12 तारखेला वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश करणार आहेत आणि इथल्या उभाटाला मुळात सकट संपवण्याचं काम आज या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. सापडूनही औषधालाही या परळीमध्ये रांबेजोगाईमध्ये तुम्हाला इथं निष्ठावंत शिवसैनिक दिसणार नाही. बघू शकतो आपण सुषमा अंधारे आस्तेन यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते या पदाधिकाऱ्यांनी जे आहेत ते केलेले आहेत. शिवसेनेचा बाजार सुषमा अंधारेंनी मांडलाय. त्याचबरोबर अनाथ केलेल्या शिवसैनिकांना अनाथाचे नाथ असलेले मुख्यमंत्री आपल्या सानिध्यामध्ये स्थान देतील, त्यांच्या मायाने या सगळ्या बघतील असं जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं अस्वस्थता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बीड जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणात आहे हे आपण या निमित्ताने बघू शकतो. उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड.